मित्रांनो, यश कधीच एका रात्रीत मिळत नसतं. यशाच्या मागे असतो अनेक वर्षांचा घाम, रक्ताचं पाणी आणि स्वतःच्या स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास. आज आपण अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने शून्यातून स्वतःचं एक मोठं साम्राज्य उभं केलं. ही कहाणी आहे पडोळे डेकोरेशनचे मालक हितेश हिरामण पडोळे यांची. गाव पालांदूर. घरात आई, बाबा आणि एक बहीण. कुटुंबाची जबाबदारी आणि डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न. हितेशने आपल्या प्रवासाची सुरुवात अगदी खालून केली. सुरुवातीला तो दुसऱ्याच्या डेकोरेशनच्या कामावर जायचा. अगदी छोट्यातलं छोटं काम करायचा. पण काही कारणामुळे तिथून पण काम सोडावे लागले. नंतर त्याने पुन्हा गावामध्येच मित्राच्या डेकोरेशनमध्ये काम करायला सुरुवात केली. तो तिथे फक्त काम करत नव्हता, तर तो काम शिकत होता. डेकोरेशनचा प्रत्येक पडदा कसा बांधायचा, लाइटिंग कशी करायची, स्टेज कसा सजवायचा, प्रत्येक बारीक सारी गोष्ट त्याने आपल्या कष्टाने आणि कौशल्याने आत्मसात केली. मनात एकच जिद्द होती. आज दुसऱ्याच्या हाताखाली काम करतोय, पण उद्या स्वतःचा व्यवसाय उभा करायचा. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रगती करू पाहता तेव्हा पाय खेचणारे खूप असतात. हितेशने जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला तेव्हा अनेक संकटांनी त्याला घेरलं. अनेक मित्रांनी, ओळखीच्या लोकांनी त्याला बिघडवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी चुकीचे सल्ले दिले, तर काही तथाकथित हितचिंतकांनी आणि नेत्यांनी तर इथपर्यंत म्हटलं की हे डेकोरेशन विकून टाक, यात काहीच दम नाही, तू यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. विचार करा, एका बाजूला नवीन व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण जगाची नकारात्मकता. पण अशा परिस्थितीतही हितेश डगमगला नाही. निंदाकाचे घर असावे शेजारी असं म्हणत. हितेशने कोणाच्याही फालतू सल्ल्यांकडे लक्ष दिलं नाही. तो कोणासमोर झुकला नाही की थांबला नाही. त्याने लोकांच्या टोमण्यांना शब्दांनी नाही, तर आपल्या कामाने उत्तर द्यायचं ठरवलं. आणि आज चित्र बदललंय. ज्या व्यवसायाला लोक विकून टाक म्हणत होते, त्याच व्यवसायाला हितेशने आपल्या मेहनतीच्या जोरावर एका मोठ्या साम्राज्यात बदललं आहे. आज पडोळे डेकोरेशन हे केवळ एक नाव नाही, तर पालांदूर आणि आसपासच्या परिसरातलं विश्वासाचं आणि भव्यतेचं दुसरं नाव बनलं आहे. आज हितेश पडोळे हा एक यशस्वी उद्योजक म्हणून ताठ मानेने समाजात उभा आहे. हितेश हिरामण पडोळे याच्या या प्रवासातून आपल्याला एकच शिकायला मिळतं. लोकांचं काम आहे बोलणं, पण तुमचं काम आहे फक्त आणि फक्त लढणं. जर तुमच्या मनगटात ताकद आणि मनात जिद्द असेल, तर तुम्ही नशिबाची रेषाही बदलू शकता. आजच्या या कथेमधून हेच सांगायचं आहे की शून्यातून विश्वाची निर्मिती करणाऱ्या पडोळे डेकोरेशनच्या या तरुण, डॅशिंग आणि जिद्दी मालकाला म्हणजेच हितेश पडोळे याला मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा.